Jai
सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दावी येले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तया उतराई भावे कवण्या गुणे, तया उतराई भावे कवण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, माझे सुख मज दावी येले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, नामा म्हणे निकी दावी येली सोय, नामा म्हणे निकी दावी येली सोय, न विसरावी पाय विठोबाचे, माझे सुख मज दावी येले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, पांडुरंगा करू
चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तर बाबाचे सद्गुरुदास तुका समचरणं सरोजम सांद्रणीलाभदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आता हृदयापुढे चौपाळून या भले भले वैसो पावले शेकरूंची किंवा आत्मरूपगणी शिकेली स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण ते जीवन दुष्टिचरण शेकरूंचे जयाचे नियाडवे शब्दसृष्टी अंगविजय साधर सुधागवे जीवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताती पारून येणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतारती गुणते हाता चढे संपूर्ण तत्ववेद श्री गुरुचे पाय हृदयी दिवसी जाय एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कार आता जो पिता मनाचा पिता लक्ष्मी कवर्तायचे म्हणे नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाचे हे अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदां भूजदेजस्पृति प्रदेशं विधिन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं गजज्ञान देवं मस्तक हे पाय मस्तकये पायावरी या वारकरी संतांच्या पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभो सियावर प्रभु रामचंद्र की जय शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा बाब्या सुभटा। उपस्थित प्रेमळ संत सज्जनो, आपणा सर्वांच्या अर्थात भगवत चिंतन कृत्यात हे कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवेअंतर्गत निवडलेला अभंग या वारकरी संप्रदायाची भक्ती म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, भक्तीचं द्योतक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि भगवान परमात्माचे लाडके निस्सीम भक्त जर कोण असतील तर नामदेव महाराज। या नामदेवांना सद्गुरु कृपे निमित्तानं किंबहुना सद्गुरु कृपेमुळे त्यांच्यामध्ये झालेलं परिवर्तन त्यांनी आपल्या शब्दांकित केलं। संत भेटणं, गुरु भेटणं, सद्गुरु भेटणं हे फार पुण्याईचं काम आहे। तीळ तीळ पुण्य साच पडे तरी बहुत जन्मी जोडे नाम तुमचे वाचेसी आतोडे समागम घडे संतांचा। साधू संतांची पुण्य किंबहुना संत पुण्याईशिवाय प्राप्त होत नाही। कोण पुण्य त्यांचा होई महाराज कठीण पुण्य फळले बहुत भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावन। नामदेवांच्या जीवनामध्ये संत प्राप्तीनंतर या परमात्मा प्राप्तीचा जो योग वेगळ्या पद्धतीने आज आपल्याला चिंतन पाहायचं आहे, जो आलाय तोच आपल्याला अनुभवायचा आहे। नामदेव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये झालेल्या सद्गुरूंची भेट आणि त्या सद्गुरूंनी केलेली कृपा ती कोणत्या अंगाने आहे असं विचार केला तर पूर्ण कृपा केली हे त्याचं उद्गार आहे। पूर्ण कृपा असते, काही मर्यादित असते, काहींची अमर्याद आहे। एकदा साधू संतांची कृपा झाली तर ती पूर्णच असते, परंतु विशेषत्वाने नामदेवांनी त्यांचा उल्लेख केलाय, माझ्यावर पूर्ण कृपा सद्गुरूंनी केली। सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली। काय पूर्ण कृपा केली म्हणजे नेमकं काय केलं? निज वस्तू दाविली माझी मज
माझ्या जवळची आत्मप्राप्तीची आत्मसुखाची जी नीज वस्तू ज्याला म्हणतात आत्मा, जो आम्हाला कळत नाही तुझा आहे तरी तू हे दाखवून देणारा कोण असतं तर ते फक्त सद्गुरू असतं. आणि म्हणूनच नामदेव महाराजांनी त्याचा उल्लेख केलाय, पूर्ण कृपा केली. आणि काय केलं? निज वस्तू दाविली माझी मज. वस्तू शब्दगणाने शब्दप्रयोग करायचं झालं तर आत्मतत्वाचा विचार आला जातो किंवा केला जातो. म्हणून या नामदेवांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना निजवस्तू प्राप्त झाली. आणि त्या निजवस्तू प्राप्त झाल्यानंतर जे खऱ्या अर्थाने जे सुख आहे ते सुख सुद्धा नामदेव महाराज म्हणतात माझे सुख मज दावी येणे डोळा. ज्या डोळ्याने आम्हाला हा परमात्मा पाहता येत नाही किंवा दिसला तरी तो आम्हाला कळत नाही, पण ते सुख आम्हाला प्राप्त करून दिलं जे डोळ्यांनी इंद्रिय गोचर नसल्याला पण तो इंद्रिय गोचर करणे इथपर्यंत त्यांची क्षमता आहे. म्हणून महाराज म्हणतात माझं सुख आहे ते माझ्या डोळ्याला, म्हणजे प्रत्यक्ष दर्शनी ज्याला म्हटलं जातं. आपण काय म्हणतो, आओ मी आंखों देखा हाल है, मैंने अपने आंखों से देखा है. म्हणजे मी माझं हे सुख माझ्या डोळ्याने पाहिलं. काय म्हणालो, आणखी एक प्रमाण आपण नेहमी म्हणतो, माझे मरण मी पाहिले म्या डोळा. अरे मेलेला माणूस परत आपल्याला डोळ्याने कसं पाहता येतो? हे जे चिंतन आहे हे आंतरिक लक्षण आहे. महाराज म्हणतात हे सुख आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले, माझे सुख मज दाबी येले डोळा. आणि हे पाहण्याकरता दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. ह्या डोळ्याला सुद्धा मुद्रा पाहिजे ना, ते कळलं पाहिजे. मग त्याच्याबद्दलचं प्रेम अंतःकरणात निर्माण केलं, ही पूर्ण कृपा केली. ज्ञान मुद्रा दिली, ही पूर्ण कृपा केली. महाराज म्हणतात निजवस्तू दाविली, ही पूर्ण कृपा केली. अशी पूर्ण कृपा केल्यानंतर त्यांच्या उतराई होण्याकरता, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता काय करावं बरं? कारण ऋणातून मुक्त होणं शक्य नाही. याचं कारण काय आहे? महाराज म्हणतात तया उतराई व्हावे कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले. या जन्मात तर उतराई होता येणार नाही, पण भविष्य काळात जन्मच शिल्लक ठेवला नाही, त्यामुळे उतराई तरी कसं होणार? काय प्रश्न आहे महाराज, हा साधा नाही आहे. त्याचं म्हणणं असं आहे, नामदेव महाराज म्हणतात मी जर उतराई झालो असतो, केलं असतं, या जन्मात नाही पुढच्या जन्मात येऊन सेवा केली असती, पण त्यांनी काय केलं, मला पुन्हा जन्मा नाही येणे ऐसे केले. आणि हेच नामदेव महाराज म्हणतात माझं निज वस्तू हे निज स्वरूप आहे. म्हणून नामा म्हणे निकिता वेली सोय, हे परमार्थ स्वरूपाची ही सोय आहे. निकिता वेली सोय काय सांगितली, ती सोय कोणती आहे? न विसरावे पाय विठोबाचे. सोयीचा परमार्थ, सवलतीचा परमार्थ, सोपा परमार्थ आणि निका परमार्थ ज्याला म्हटलं. निकी म्हणजे निका म्हणजे चांगला शुद्ध परमार्थ, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. म्हणून ती निका हा शब्द वापरलाय बरं का. म्हणून निकी सोय दाविली कोणती? न विसरावे पाय विठोबाचे. विठला विठला अभंगाचं धावतं चिंतन आपल्या सर्वांच्या समोर प्रस्थापित केल्यानंतर ते श्रोत्रे त्या अभंगाकडे वळण्यापूर्वी तूर्त प्रस्तावना सालावादाप्रमाणे याही वर्षी त्यांचा मी मुद्दाम उल्लेख करेन ते वैकुंठवासी सदाशिव महाराज वरखडे महाराजांनी हे आग्रह करून हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपल्या पंचक्रोशीत संपन्न व्हावा ही इच्छा प्रकट केली. त्या सगळ्या त्यांच्या या वचनाला किंवा त्यांच्या या शब्दांना आपण किंमत देत आपण या पंचक्रोशीतले तत्कालीन आणि त्यांच्या पश्चात असलेल्या समस्त या सदस्यांनी किंबहुना या पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीला मान्यता दिली आणि अव्याहतपणे हा प्रवास सुरू ठेवला. आतापर्यंत आपला नियम ज्या पद्धतीने आहे त्या नियमा पद्धतीने पंचक्रोशीमध्ये होणारा किंवा चालू येणारा सप्ताह ज्या गावात असेल त्या गावांनी ही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्सव संपन्न करायचा आहे.
अलिबागकर बाबांची पुण्यतिथी या ठिकाणी होते, यात नवल नाही, कारण हे अधिष्ठान स्वरूप आपण त्याला मानलं. पण गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 5ही गावाला ती सेवा उपलब्ध व्हावी या न्यायानं या वर्षीचा चालू वर्षाच्या येणाऱ्या सप्त्याचं स्वागत आणि त्यानिमित्ताने हे असलेली एक प्रकारची नांदी आणि त्यासाठी केलेली पूर्वतयारी म्हणून या ग्रामस्थांवर दिलेली जबाबदारी, त्या जबाबदारीने तळवली ग्रामस्थांनी केलेलं हे नियोजन आहे. विडाला या नियोजनांतर्गत असलेले सगळे या आपल्या पंचक्रोशीचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी असतील, खजिनदार असतील, सदस्य असतील, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. ही जाणीवपूर्वक मला सांगावं वाटतंय. बरं आहे, कारण बऱ्याच वेळेला नुसती पदं असतात पण कार्य काही नसतं. असं न होता ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. अभंग चिंतनाकरता मी लगेचच प्रवृत्त होतो. याचं कारण आहे 11:30 ते 12 वाजेपर्यंत या ठिकाणी थांबायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार माझ्या लक्षात घेऊनच मी त्याच्या पुढे बोलतोय. आजची जी पौर्णिमा म्हणून जी संबोधली जाते ती पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. खऱ्या अर्थाने याला व्यास पौर्णिमा म्हटली जाते. व्यास पौर्णिमा आहे का? त्याचं कारण आहे, आतापर्यंत व्यासेन ग्रथिता पुराण मुलीना मध्ये महाभारत, महाभारतामध्ये ज्यांचं लिखाण आम्ही पाहिलं जातं ते महाभारत व्यासांचं निर्मित आहे. एक वेदाच्या 4 वेदांमध्ये रूपांतरित करणारं कार्य जर कोणी केलं असेल तर व्यासांनी केलं. पुराणांचा विचार केला तर पुराण कोणी निर्माण केली तर व्यासांनी केली. हे साक्ष आहे बरं का, सगळे साक्ष आहेत. आणि या व्यासांनी सुद्धा असं स्वतः बुद्धीनं केलं नाही तर त्याला रायटर, लेखक म्हणून गणपती बाप्पाचं नियोजन केलं. म्हणजे कल्पना करा, जे व्यास उचिष्ट जगत्रय असं म्हणतात, ज्या ग्रंथांच्या निर्मितीचं मुख्य जर कारण हेतू पुरस्सर जर काय कोण असतील तर महर्षी व्यास आहेत बरं का. पराशरांचे चिरंजीव 12 वर्ष आईच्या उदरात असताना ते जे पळून गेले तेच व्यास महर्षी, क्षमा असावी, व्यासांनी त्यावेळेला, म्हणजे त्याला चिरंजीव म्हटलं जातं, हे शुकाचार्यांचं मध्ये आलं. व्यास पराशर ऋषींचे सुपुत्र व्यास महर्षी. आणि या व्यासांनी खऱ्या अर्थाने आपल्याला जर पाहायला गेलं ग्रंथ साम्राज्य आमच्या हातात दिलं. ग्रंथाची काय किंमत आहे एक वेळ वेगळ्या पद्धतीने नाही सांगत पण आपल्या नित्यनेमाने सांगतो. पूर्वी आपल्याकडे एखादं विंचू चावला, सर्प दंश झाला तर पाणी मारून म्हणा काहीतरी उतरून त्याला मुक्त करायचं असं होतं की नाही. आता आहेत का ते? मी बोला ना लवकर तुम्ही. आता कोणी राहिलेत का तसे? का नाही राहिले? कारण काय आहे माहिती का, त्यावेळेला जी कला ज्यांच्याकडे अवगत होती त्यांनी कुठेही लिहून ठेवलेली नाही, ती कुणाला समर्पित केली नाही. त्यामुळे त्या सगळ्या अशा गोष्टी आहेत त्या लोप पावल्या. जी गोष्ट आपल्याला माहीत आहे ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचावी ही संत वृत्ती आहे. नीट आहे का? हे काय आहे? संत वृत्ती आहे. कशावरून? महाराज म्हणतात जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सगळं. सगळ्यांना शहाणपण याचा अर्थ त्याच्यामध्ये ज्ञान मिळावं ही इच्छा त्या संतांची आहे. म्हणून त्या संतांच्या अनुषंगाने सगळे ग्रंथ निर्मितीचे मुख्य लेखक जर कोण असतील तर महर्षी व्यास. आणि त्या व्यासांचे हे ग्रंथ साम्राज्य तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचले. परंतु याच सगळ्या गोष्टीचा विचार करताना त्या व्यासांना मान्यता देण्याकरता वारकरी संप्रदायांनी त्याचा आढावा घेतलाय. वारकरी संप्रदायाने याचा अर्थच काय? ज्ञानोबरांनी त्याचा आढावा घेतला. व्यासाचा मागोसा घेतू भाष्यकाराते वाट पुसतू. पहिल्याच अध्यायामध्ये पहिले 2-4-25 ओव्यांच्या आतमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. माऊली असं म्हणतंय व्यासांनी केलेलं जे काही आहे त्याचाच मागोसा आम्ही घेणार आहोत. व्यासांनी जे सांगितलं तेच आम्ही त्यांच्या पावलावर चालणार आहोत. म्हणजे ज्ञानोबांनी त्यावेळेला ठरवलं की ज्ञानाचा द्योतक जर कोण असेल
तर ते महर्षी व्यास आहे. ज्ञानोबारायांनी मान्य केलं आणि म्हणून वक्ता म्हणून जेव्हाही कोणी उभा राहतो त्याला ठेवण्याचं ठिकाण, राहण्याचं ठिकाण, त्याला जे अधिष्ठान म्हटलं जातं याला काय म्हणतात? व्यासपीठ. लक्षात येते काय? त्याला व्यास नाही म्हणत, त्याला काय म्हणायचं? व्यासपीठ. म्हणजे काय? जिथून वक्ता बोलतोय, जिथून ते ब्रह्मज्ञान सांगणार आहे त्याचं काय आहे? ते व्यासपीठ. व्यासपीठाच्या निमित्तानं आम्हाला व्यासांचं स्मरण व्हावं ही त्याची मागची इच्छा आहे. बेटाला या व्यासांना आपल्याला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता प्रकट करण्याचा दिवस म्हणजे आजचा हा व्यास पौर्णिमेचा दिवस. आता त्यामध्ये असं लक्षात येतं की आम्ही व्यासांना पाहिले नाही, व्यास आमच्यापर्यंत त्यांचा अभ्यासांती आम्हाला काही त्याचं प्राप्त झालं नाही. मग आम्हाला दर्शवणारा, आम्हाला सांगणारा, कोणीतरी मार्गस्थ करणारा कोणीतरी महात्मा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला असेल. मग तो महात्मा कोण आहे? मग अलिबागकर बाबांच्या रूपाने का असेना, धोंडू बाबांच्या रूपाने, गोपाळ बाबांच्या रूपाने ते आमचे गुरु आहेत. नवे त्यांच्या पश्चात आम्हाला या काळामध्ये, पडत्या काळामध्ये नेमकं परमार्थ कोणत्या पद्धतीचा करावा, कसं मार्गक्रमणा करावी, काही अडचणी समस्या आल्या तर त्यावर कोणता उपाय करावा, आध्यात्मिकाचे विचारधारा संपन्न करणारी व्यक्तिमत्व वेगळे आहे. मी परत एकदा वाक्य उच्चार करतो. शरीरामध्ये होणाऱ्या बाधा, त्याचं शरीरामधलं मोकळेपण करायला डॉक्टर्स उपलब्ध आहेत, पण शरीराच्या आत जो परमार्थ आहे, जो परमात्मा आहे, त्याची ओळख करून देणारे फक्त हेच संत आहेत. आतमध्ये जे दाखवणारे जे आहेत त्यांच्याबद्दल आज आपल्याला बघायचंय. आतापर्यंत तसं विचार केला तर संतांनी सांगितलं, पण तेही आम्हाला कळलं की नाही माहिती नाही. त्याची ओळख करून देणं तितकंच महत्वाचं आहे. काय ओवी सगळ्यांची पाठ आहे? बोला. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा की भ्रांतासी. कशात असतो देव? बोला. कशात असतो? हृदयात. बरोबर की नाही? हृदयबंदी नाकेल. बरोबर आहे की नाही? बरीचशी प्रमाणे आपल्याला सांगता येतील. हृदयामध्ये परमात्मा राहतो. सर्वस्यचाहं हृदयी सन्निविष्टो. तो राहतो कुठं? हृदयात. मग जर हृदयात देव राहतो तर डॉक्टरला कधीतरी तो दिसला पाहिजे की नाही बायपास करताना? तो हृदयाचं विघटीकरण करतो, हृदय शिवतो, हृदय फाडतो, मग ते डॉक्टरला दिसला पाहिजे की नाही? पण तो तसा परमात्मा कुणालाही न दिसणारा, अकलनीय आहे, तो न कळणारा, न समजणारा, हे दाखवून देणारा परमात्मा स्वरूप या जगात जर कोण असतील तर ते मात्र संत आहेत. आणि म्हणून नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून त्या संतांबद्दल बोलतात की ज्यांनी आम्हाला स्वतःची ही निजवस्तू दाखवली. ती कोण? अभंगाचं पहिलं सद्गुरु नायके पूर्ण रूपाके
नामदेव महाराजांचा अभिनय. नामदेव महाराज काय म्हणतात जरा थोडं आत्मपरीक्षण करून लक्षात घ्या. नामदेव महाराज म्हणतात, निज वस्तू दाविली माझी मज. म्हणजे तो परमात्मा दाखवला. मी आपल्याला असं विचारतोय, परमात्म्याचं दर्शन घडलं असं त्यांना म्हणायचं. नामदेव महाराजांना परमात्मा पहिला भेटला नाही का? काय म्हणणं आहे? लवकर बोला. त्यांना कितव्या वर्षी त्यांनी जेवायला घातलं होतं? 5व्या वर्षी, बरोबर की नाही? नैवेद्य हातीचा. किती लहानपणात नामदेवांना देव कळला होता. देवाला मूर्तीतून पुन्हा साक्षात्कारामध्ये आणण्या इथपर्यंत त्यांची क्षमता होती. मग नामदेवांना असं म्हणण्याचं कारण काही सद्गुरू नायकची कृपा केली म्हणून देव भेटला होता की नाही नामदेवाला? मग देव आधी भेटला होता आणि संत माधवून भेटले होते. पण देव जरी नामदेवांशी बोलत असला तरी सुद्धा तो यथार्थ कळला असं म्हणता येत नाही. आता याच्यासाठी मी थोडंसं मागे जातो, मी लगेच पुढे येतो. आपण शुद्ध मंडळी आहे. काय झालं? संत सभा होती. त्या संत सभेमध्ये नामदेव महाराज तेरला म्हणजे गुरुबा काकांच्या घरी गेले. संत सभेमध्ये गुरुबा काका आहेत आणि ते देवाचे लाडके भक्त आहेत, वयानं ज्येष्ठ आहेत. म्हणून त्यावेळेला उपस्थित असणारी निवृत्ती ज्ञानदेव पडतात, निवृत्ती दादा पाया पडतात. याचा अर्थ ती व्यक्ती मोठीच आहे. मग सर्वसामान्य परिचय असो नसो सगळे जण नामदेवांच्या पाया लागले. 5-8 वर्षाची जी मुक्ताबाई चिमुकली तिथं होती, तिनं पाहिलं. नामदेव मात्र अशेच्या अशे वाकायला सुद्धा तयार नाही. आणि खरंय, जेव्हा एखादी व्यक्ती वाकत नाही, नम्र होत नाही, याचा अर्थ समजावं त्याच्याकडे काही नाही. आणि जे वागतात त्यांच्याकडे काय असतं? बरंच काय काय असतं. आपल्याला कळण्याकरता आपण सगळे इथले शेतकरी आहोत. लोम अशी सरळच्या सरळ राहिली ती चांगली की लोम अशी वाकलेली चांगली? लवकर बोला. सरळ असेल तर काय म्हणाल? हा, काही नाही त्याच्यात. आता मी शेतावर गेलो नसेल, मला जर कळत नसेल तर मी काय म्हणणार? वा 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 वा, काय भात आलाय, सरळच्या सरळ. उपयोगाचं नाही तो. काय ते? कडे वीण सोपटे, कणसे लागले घन दाटे, काय करावे गोमटे ओस नगर. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. कडे वीण सोपटे, याला सोपट म्हणतात. त्याच्यात काही कणच नाही. जेव्हा ते कण नसतं, धारणा होते, तेव्हा ती लोम काय होते? वागते. जेव्हा माणसाशी वागतात ना, समजायचं भरपूर आहे. आणि जी वागतच नाही कुठं, समजायचं काय? काय त्यांच्यात काही नाही. सांगू तुम्हाला अजून. आणि ज्यांच्याकडे काही नाही ना, तेच वर ताठ मानेने चालतात. आता समजतं काय? पहा, विंचवाची नांगी कुठं असते? विंचवाची नांगी वर. किती असतं विंचवामध्ये ते विष? एवढंच. एवढंच विष असतं तरी नांगी वर करून चालतं. आणि ज्याच्या तोंडामध्ये विषाची कुपी असते
ते सर्प मात्र जमिनीला लागून चालतं. आता तरी कळतंय तुम्हाला? ज्याच्याकडे भरपूर आहे ते खाली वाकून चालतो आणि ज्याच्याकडे जरासं आहे ते काचेवर चालतं. समजायचं आपल्याला. ओळख आहे. नामदेव महाराज वाकत नाही हे ओळखलं फक्त मुक्ताबाईंनी. आणि मुक्ताबाईंनी गोरोबा काकांना सांगितलं, काका मडक्याची परीक्षा करणारे तुम्ही आहात, कच्चे कोणतं नाही पक्का कोणतं तुम्ही ओळखता. जर पटकन याच्यातले कच्चे आणि पक्के मडके ओळखा आणि जर कच्चा असेल तर त्याला टाकून देऊ नका, त्याला आव्यात भाजा. आव्यात भाजला की तो वापरास योग्य होईल. नाही तर कच्चा राहिला तर पाणी पडलं तर लगेच त्याची माती होईल, नाही तर तडकून जाईल, फुटेल तो. त्याला भाजणं महत्वाचं आहे. त्याच्या वैराग्य त्याच्यामध्ये बांधलं पाहिजे. या निमित्तानं मुक्ताबाईने सांगण्यावरनं माझ्या गोरोबा काकांनी हातात फळा घेतला आणि प्रत्येकाच्या डोक्यात मारत गेले. जसा नंबर नामदेवांचा आला, नामदेव जर तिथे उठले, म्हटलं ही काही परीक्षा आहे का? चाल तिथून निघाले. निघाल्याबरोबर धावतच सुटले. मुक्ताबाई म्हणतात, नामदेव कच्चा आहे, त्याला पकडा आणि आव्यात भाजून काढा. असं म्हटल्यावर ते अजूनच पळायला लागले. कसं बस जीव वाचवत नामदेवजी आपल्या पांडुरंगाकडे आले आणि देवाला सांगितलं, काय देवा, संत सभेत पाठवलंच, कोणती संत, काय परीक्षा? अरे हातात फळा घेऊन फटका मारलं, ही काय परीक्षा आहे का? याच्यामध्ये कच्चा आणि पक्का ठरवणारी ती 8 वर्षाची पोरगी आणि ती सांगणार तू कच्चा आहे. अरे मी काही परमार्थात कच्चा आहे का? किती युगातला आहे मी? 4 युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. किती युगाचा? 4 युग परमार्थ ज्यांच्या गाठीशी आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगात नामदेव. एवढा गाठीशी परमार्थ आहे. तेवढा परमार्थ असून, युग परत्वे परमार्थ असून नामदेव कच्चे ठरले आणि 4 वर्ष माळ घालून झाली. तर आम्ही बोला ना लवकर, आम्ही कसे पक्के व्हायचे? 4च वर्ष माळ घातली, 4 वाऱ्या नाही केल्या, 2 वाऱ्या नाही केल्या, तर आम्ही पक्के ठरणार कसे? नामदेव महाराज कच्चे ठरले. देवाजवळ आले, देवाला सांगितलं अशी कुठे परीक्षा असते काय? असं म्हणता म्हणता नामदेवानी देवाला सांगितलं. देवाने सांगितलं, बरोबर आहे नामदेवा, अरे तू अजून कच्चा आहेस. म्हणजे कशावरून? म्हटलं तू मला ओळखतोयस असं तुला वाटतं, पण तू मला अजूनही ओळखू शकत नाही. म्हणजे देवाला सांगत असताना नामदेव महाराज म्हणतात, वयाच्या 5 वर्षापासून आतापर्यंत संगती सोडली नाही. खाणं पिणं, उठणं बसणं, राहणं झोपणं फिरणं सगळं तुझ्या बरोबर आहे. अरे तुझा आवाज परिचयाचा आहे, तू परिचयाचा आहेस, आणखी काय पाहिजे? याच्यापेक्षा कोणती ओळख असायला पाहिजे? देवाने सांगितलं, तेच तर तुला कळत नाही. जे मुख्य कळायला पाहिजे तिथपर्यंत तू पोहोचलाच नाही. तू माझ्या बाहेरच्या अंगाने मला तू ओळखतोस, अंतरंग माझं जाणलं नाहीस. मी कोणत्या स्वरूपाचा आहे हे तुला कळलं नाही. हे कळणं गरजेचं आहे. नामदेवाने सांगितलं, देवा मला दुसऱ्यांकडनं कळून घेण्याची इच्छा नाही, तू मला सांग. नामदेवाला उत्तर देताना देव म्हणाले, काही गोष्टी सोनारानेच काय केलं पाहिजे? घरच्या घरी नाही चालत ते. सोनाराने टोचले की कळ लागत नाही, तसं तुला सोनारच भेटावा लागेल. म्हणजेच काय? म्हणजे तुला गुरु करावा लागेल. म्हणे देवा मी तुझा एवढा लाडका भक्त असताना मला गुरु करायची गरज काय? त्यांनी सांगितलंय, तुझं सोड, मी असताना सुद्धा मला पण गुरु करावा लागला. कृष्ण अवतारामध्ये सांदीपणी गुरु केला. अरे राम अवतारामध्ये वशिष्ठ आणि विश्वामित्रासारख्या गुरुंना मी नतमस्तक झालं. देव असून माझं देवत्व सोडलं आणि सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक झालो. आणि तुला सुद्धा सद्गुरू करावाच लागेल. नामदेवाने म्हटलं, कुठला सद्गुरू, मी कसं काय? म्हणजे पाठवतो तुला, हवं तर. तुला पाहिजे माहीत नसेल तर मी पाठवतो. जा उद्या या शिवालयामध्ये जा. औंध्या नागनाथ म्हणून जे प्रसिद्ध देवस्थान आहे, तू तिथं जाईपर्यंत किंवा जाताक्षणी तुला जो प्रथम दर्शनी जो पुरुष भेटेल, जी व्यक्ती तुला भेटेल, त्याला काय मान? गुरु मान. नामदेवाने थोडी उत्कंठा होती, मला गुरु भेटला, मला सद्गुरू भेटला. देवाने मला पाठवलंय. सकाळी नाही उठलं, स्नान संध्या झाली, प्रातःविधी उरकला, अगदी मोठ्या आनंदाच्या भरामध्ये. आता गुरु असतो कसा हे माहित नाही. गुरु असतो कसा? तो लहान आहे, मोठा आहे, मध्यमवर्गीय, स्त्री आहे, पुरुष आहे,
काही नाही, पण गुरु भेटणार देवाच्या सांगण्यावरनं नामदेवजी निघाले खरे. तसेच औंढ्या नागनाथाजवळ आले. आल्यानंतर जवळपास तर कोणी नव्हतं. नंदीला स्पर्श केला, त्याचं दर्शन घेतलं आणि आपल्या शिवालयाचे आत पायऱ्या उतरत खाली आले. गाभाऱ्यामध्ये काळ अंधार होता. एका कोपऱ्यात कुठेतरी तो दिवा त्याची पणती मिणमिणत होती. अंधकाराच्या याच्यामध्ये कुठेतरी प्रकाश पडला होता आणि काय दिसलं, शिवालयाच्या त्या शिवमंदिरावर एका व्यक्तीचे पाय होते. नामदेव विचार करू लागलो, पहिला व्यक्ती भेटेल तो काय असेल, गुरु असेल. आणि जो गुरु आहे त्याचे पाय कुठे आहे, देवाच्या डोक्यावर. अरे ज्याला देव कळत नाही तो माझा गुरु. मी आतापर्यंत देवाला जाणत होतो, ओळखत होतो आणि मी मग म्हटलं असं नामदेवांना थोडं हटक म्हणजे स्वतःला वाटलंय काय गुरु म्हणावा तर तो पूजा अर्चा करणारा असावा, काही कर्मकांड करणारा असावा, काही वेदाध्ययन केलेला असावा, काहीतरी चिंतन करणारा असावा. अरे ज्याचे पाय त्याच्या डोक्यावर आहे आणि असा कुठे गुरु असतो का. नामदेवाने टाकलेला पाऊल मागे घेतला, पाठ फिरवली, वर पायला चढणार, एवढ्यात आतून आवाज आला, नाम्या जातोयस जा, फक्त एक काम कर रे. म्हणजे पाय येत नाही, आता सगळे शरीर आहे, इंद्रिय गलित गात्र झाले, आता त्या पायांमध्ये प्राण राहिला नाही, ते पाय उचलून खाली ठेवण्याचे. जाता जाता एवढं काम करे, माझे पाय आहेत ना तेवढे बाजूला कर आणि मग जा. नामदेवांना विचार वाटला की नाही गुरु भेटला तरी चालेल, पण कमीत कमी देवाच्या डोक्यावरचे पाय तरी बाजूला करावे. म्हणून नामदेव जवळ आले. लक्षात घ्या, नामदेवाला जवळ येण्याचा हाच एक सोपा मार्ग होता. गलित गात्र इंद्रिय गात्र झालेला एक वयोवृद्ध पुरुष ज्याचे पाय देवाच्या डोक्यावर. म्हणून नामदेवांनी सत्कर्माच्या दृष्टिकोनातून पायाला स्पर्श केला. आता क्रिया दोन उद्भवल्या. एक, देवाची जे शिवलिंग आहे ते खाली आहे, नामदेव उभे होते, ते आता काय झाले, वाकले, म्हणजे नम्र झाले. आता कळतंय आपल्याला, हे वाकणं नम्र झाले. आता काय केलं, त्याच्या पायाला हात लावलं, स्पर्श झाला. संत चरण रज सहज वासनेचे बीज जळून निघाले. स्पर्श झाल्या झाल्या अगदी एखादी विद्युलता म्हणजे एखादी वीज चमकावी तसं स्पार्क झालं आणि अंतकरणातली मलिनता सगळी नष्ट झाली. आणि मग त्या पायाला स्पर्श करत ते पाय बाजूला ठेवण्याच्या निमित्तानं हातात घेतले, बाजूला ठेवलं. आश्चर्य हे की जिथून उचलले दुसरीकडे ठेवलं, तिथं काहीच नाही याची खात्री करून तिथं ठेवायला गेले तर शिवलिंग तयार होते. पुन्हा उचलले, दुसरीकडे ठेवले, तिथं शिवलिंग तयार. पुन्हा उचलले, करता करता त्या व्यक्तीसह त्या शिवालयाच्या सभोवती फिरले गेले आणि तिथे तिथे शिवलिंग तयार झालं. मग नामदेवांना तोच बोध झाला की आतापर्यंत मी मर्यादित देवळात पांडुरंगाला पाहत होतो, पण आता तो पांडुरंग किती व्यापक आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, इथंच प्रचिती आली. आणि गुरुचे हे उपदेश हाच मार्ग त्यावेळेला सोपा वाटला आणि त्या अनुषंगाने नामदेवांना अनुभूती आली. आणि मग काय, त्या अनुभूतीचा विचार इतका प्रयुक्त झाला, त्या अनुभूतीमुळे नामदेव महाराज दुसऱ्या दिवशी देवळात गेलेच नाही. देव म्हणतोय आता येईल नामदेव, नंतर येईल नामदेव. नीट ऐका बरं का, एखाद्या व्यक्तीची सवय झाली की त्या व्यक्तीच्या सवयीनुसार त्याचं येणं झालं नाही की तो जाऊ द्या, पण ज्याच्या घरी येतो त्याला पण त्याची काय झालेली असते, सवय झाली. अजून कसा नाही आला, अजून कसा नाही. कळते ना तुम्हाला, देवाला नामदेवाची काय झाली होती, सवय झाली होती. 7 वाजता फोन येणार आहे, ते जर नाही आला तर ते पण सवय झालेली असते. तसं या ठिकाणी सवय झाली, नामदेव आला नाही, बराच वेळ वाट पाहिली. शेवटी देवाला आपलं स्थान सोडावं लागलं आणि नामदेवाच्याकडे यावं लागलं. नामदेव का मंदिरात आला नाही, त्या नामदेवानी त्याचं वर्णन केलं. देवा
आतापर्यंत मला कळत होतं तो मर्यादित परमात्मा, पण आता मी तुला सर्व ठिकाणी पाहू लागलो. याचं कारण आहे जडी दृष्टीला तुझं सगुण नामदेवाने सांगितलं देवा आता माझ्या मनाला बोध झाला. कोणता बोध? साधू बोध झाला तो रोनिया ठेला. साधूने बोध केला आणि खरं आहे तो मनाला बोध होणं महत्वाचं आहे बरं का. मनाला काय झालं पाहिजे? बोध झाला पाहिजे. कसं महाराज म्हणतात, हाची अनुताप रोगी सावध काहीतरी बोध करी मना. साधूने या मनाला बोध केला, त्यामुळे तुझ्या देवा या सगुणपणाला आता दृष्टीला झळी लागो. आता त्याचा उपयोग नाही, तर आम्ही आता अंतर्मनातून तुझ्या मुख्य स्वरूपाच्या जवळ जाऊन पोहोचलो. तो परमात्मा किती व्यापक आहे ही दृष्टी आम्हाला आली. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, हे देवा मला जी योग्यता जी प्राप्त झाली या साधूमुळे झाले. म्हणून सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली. या सद्गुरूंनी माझ्यावर खऱ्या अर्थाने पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू माझी माझ्या मूळ स्वरूपाचं मीपणाचं जे स्वरूप लक्षणा सांगितली ती दर्शवली. तर ती कोणी दर्शवली? माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं. काय दिलं? तूच परमात्मा आहेस, तूच तत्व असी ते तू आहेस या महावाक्याचा बोध केला. प्रज्ञानम ब्रह्म सर्व खलविदम ब्रह्म या वाक्यांचा महावाक्यांचा बोध झाला आणि माझ्या मूळ स्वरूपाशी मी प्राप्त झालो. म्हणजे माझं मूळ स्वरूप तुझं चैतन्य स्वरूप आहे, त्याच्याशी मी एकाकार झालो. म्हणून निज वस्तू दाविली माझे. हे थोडंसं अध्यात्म लगेच कळलं असं नाही, पण जेव्हा एखादी हरवलेली गोष्ट आम्हाला मिळाली ना, तो आनंद असतो ना, तो फार अलौकिक असतो. तैसे हरपले ते आपणा पावे, ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. तैसे हरपले आपणा पावे. आपण सगळेजण हरवून बसलो, आम्हाला आमची जागा अजूनही कळालेली नाही. मला वाटतं इकडे न कळता इकडे लवकर कळेल. त्यासाठी एक छोटंसं उदाहरण. खरं तर माणसाच्या जीवनामध्ये ऐका बरं का, जशी परिस्थिती असेल त्याच परिस्थितीने माणसानं राहावं. उगाच वेगळा आव आणून जगण्याचा प्रयत्न माणसाने कधीही करू नये. विधीचे सेवन विषय त्यागाते समान. तुमच्या वाट्याला विधियुक्त जे मिळालंय ना त्याचंच सेवन करा, उगाच नका. म्हणजे पूर्वीचा काळ, आता जास्त मी बोलत नाही, पूर्वीचा काळ देवाणघेवाण करायची पद्धत होती, बरोबर आहे की नाही. एखाद्या बाईला हळदी कुंकवाला कुठंतरी निमंत्रण असेल, तिला जायचंय पण ती गरीब आहे, पण पूर्वीचा एक सौभाग्याचं लेणं म्हणजे ती नथ असायची. नथ म्हणजे जुन्या जुन्या ज्या महिला आहेत ना त्यांच्या नाकात अजूनही नथी आहे.
आता इथं कुणाची आहे की नाही मला माहिती नाही. हा, कारण त्या नदी फक्त तेव्हाच वापरतात कुठल्या तरी साडी वगैरे कुठल्या कार्यक्रमात. तसं या ठिकाणी पूर्वीचा काळ तो मानाचा असायचा. हा, म्हणून त्यावेळची म्हण सुद्धा असायची, नाकातला मोती ठेवी घाण आणि राखे जावयाचा मान. म्हणजे कळलं तुम्हाला, कितपत असायची. एवढ्या रुपयाची ती नथ, तो म्हणजे मान. म्हणजे नाक जरी उडवायचं झालं तर नाक नसेल उडवायचं, काय उडवायचं असेल, नथ. एका बाईनं स्वतःला कुठेतरी जायचं होतं. तिला असं वाटलं आपल्याकडे नथ नाही, आपलं गरीबपणा त्यांना दिसेल, दारिद्र्य त्यांना दिसेल. मग शेजारणीकडे पाटलिनीकडे गेलं आणि पाटलीनबाईला सांगितलं काही नाही, अगदी 2 तासासाठी मला तुझी नथ दे. पाटलीनबाई म्हणाली, बघ मी द्यायचं देईन, पण एक लक्षात ठेव, ते जर 4 वाजता येणार आहे, तू जर 3 वाजता येऊन मला परत केलीस तर ठीक आहे. 4 वाजता त्यांच्या समोर मी भुंड्या नाकांनी राहणार नाही. तेव्हा तू याची काळजी कर आणि मला माझी वस्तू आणून दे. आता ते बाहेर गेले, 4 वाजेपर्यंत येतील. ही म्हणाली 1 वाजताचा कार्यक्रम आहे, 1 ते 2, फार तर फार 3 वाजेपर्यंत कसंही मी तुझ्याकडे आणून लगेचच्या लगेच देते. तिनं काय केलं, ती नथ उसणी घेतली, स्वतःच्या नाकात घातले. काय असेल ते कार्यक्रम फिरणं विरणं झालं, खाणं पिणं झालं आणि कोणत्याही कुठल्या तरी गोष्टीनं हात तोंड धुवायला गेले. सवय नसल्या कारणाने ती नाकाला मध्ये मध्ये अडचण होत होती. तिनं ती उचलली आणि मंगलसूत्राला अडकवून ठेवली. तोंड बिंड धुतलं, सगळं फिरलं, इकडं तिकडं झालं आणि मग ती घरी आली. आल्यानंतर वाटेत तिच्या लक्षात आलं, हात नाकावर गेला, नाकावर नथ नाही. आता कळलं तुम्हाला, पाटलिनीची नथ आहे. पाटलीन गप्प बसायची नाही, मग ती नथ तर द्यायला पाहिजे. नाकावरची नथ कुठं गेली, तिला असं वाटलं काहीतरी खाता खाता कुठं पडली का, तो तिकडं गेली का, म्हणून ते परत मागे आली. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कचरा गोळा सगळा केला, ते शोधून काढलं, इथं पडले का, कुठं कुठं गेले, तिथं गेली. सगळ्या बायका म्हणतात, अगं झालं काय, काय झालं, काही नाही. बरं उसणी आणलेली सांगायची तरी कशी, ही पण अडचण. दारिद्र्य लपवण्याकरता आता काय गरज होती का, नसती आले ठीक आहे, मी गरीब आहे तर गरीब आहे हे मान्य न करता उगाच उसणी आणलेली. आता ती नथ सापडवायची कशी, सगळं घरभर शोधते आणि मग काय ती नथ तोपर्यंत सापडली नाही. घरी आली. घरी आल्यानंतर का कोण जाणे एवढी हिरमुसली होती. आता असं वाटतं जीव द्यावा, इतक्या व्यवस्थेवर आली. आणि मग तेवढ्यातच शेजारी आली. तिनं बघितलं, काय ग काय झालं, आत्ताच कार्यक्रमावर आलीस आणि आता हा तोंड पाळायला झालं काय. आता तिला तरी कसं सांगावं, पाटलिनीची आणली होती, 3:30 वाजले, 4 वाजता तिचा नवरा येईल. आता ती द्यायची म्हटले तर एवढं लगेच आणता येत नाही, एवढे पैसे सुद्धा नाही. बरं आणायचे म्हटले तर 6 महिने 1 वर्ष त्याच्यावर जाईल तर मिळवायला. मग आता द्यायचं कसं. करता शेजारीनं तिच्याकडे पाहिलं, काय झालं सांग ना, मन मोकळं कर. तिनं सांगितलं, काय सांगू तुला, पाटलिनीची नथ आणली होती, वापरली मी, नाकात घालून तिथे कार्यक्रमाला गेली, पण परत येताना मात्र ती नथ माझ्या हातातून नाकातून पडली, कुठं ठेवली मला काही आठवत नाही, कळत नाही. तिचं लक्ष सहज तिच्या पदराकडे गेलं. पदराला ती नथ, कळलं तुम्हाला, हा ती अडकवलेली तिला दिसते, समोरच्याला दिसते, पण तिनं लगेच काही सांगितलं नाही. मग ठीक आहे, गेली तर गेली. थोडंसं घाम दे, पूस जरा तोंडाला घाम आले, बघ जरा पूस. ही कसे बसत तिने तोंड पुसलं. म्हटलं बघ चेहरा कसा झाला. म्हणजे काय जाऊ दे तो चेहरा, पण नथीचं काय करावं मला प्रश्न पडला. अगं बघ तर खरं, जा जरा आरशासमोर, जरा चेहरा बघ किती घामरलाय, तो कुंकू कसा ओरगळलाय, जरा बघ. म्हणून ती पुन्हा त्या आरशासमोर गेली. कुंकू ओरगळलाय म्हणजे तो घामाने तो ओथंबलाय, तो खाली आला, पुसून घे, पूस नीट. पुसायला सांगितलं, जरा खाली ये, तो जरा पदर नीट कर. मग ती पदर कळतं तुम्हाला. आता कशासमोर उभी राहिली, आता ती आरशासमोर उभी राहिली. बघ जरा त्या पदराकडे बघ, पदराकडे बघ बोलल्याबरोबर तो पदर सावरता गळ्यातल्या मंगलसूत्राला अडकवलेली नथ सापडली. आणि ती सापडली ते इतका आनंद, ते इथं हात घालायच्या ऐवजी कशात, आरशात हात घालायला सुरुवात. आता ती नथ कुठे आहे, बोला लवकर.
जवळ आहे नाही, पण पाहते कुठं आरशा. तो पाहणं ते लांबचं होतं, ते जवळ कसं आणायचं हे जसं ज्या बाईने ठरवलं तसं तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. या संत माई बाप्पांनी आमच्यावर कृपा केली आणि त्या कृपे प्रसादाचा परिणाम आहे निज वस्तू दाविली माझी. हे हरवलेली निज वस्तू माझं स्वरूप बाजूला ठेवून माझ्या चैतन्य स्वरूपाला मी विसरलो का. त्याचं कारण आहे विषय ओढी भुलले आता सोडून भुलले जीव आता याची कोण करील कीव नुपजे नारायणे भाव पाहुणे ठाव ज्ञानानं स्वतःला विसरल्यामुळे आमचा काय तरी विषयाचा परिपाळू गोड परमार्थ लागे किंवा या देहावरची ममता या परमार्थिक सुखापासून वंचित करते. संतांनी या देहाला आपल्या बाजूला केलं आणि अंतरंगात असलेला परमात्म्याची ओळख करून दिली. आणि म्हणूनच आजचं जे लक्षण आहे ते असं आहे पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज त्यांनी दाखवली. आणि ती वस्तू दिसल्यानंतर जे आनंद झाला तो अभंगाचा द्वितीय चरण. माझे सुख माझे परमार्थिक तत्व जेव्हा जाणायचं असतं ते बाह्यांगाने कधीच जाणता येत नाही. ते जाणण्याकरता त्या आत्मसुखापर्यंत जाण्याकरता ती दृष्टी घेण्याकरता तुम्हाला ज्ञानदृष्टी लागते. अर्जुन सुद्धा कृष्णाच्या जवळ होता पण अर्जुनाला सुद्धा देव बोला ना लवकर कळला का त्यांचा घोडे राखायला आणि घोडे हाकायला त्यांनी ठेवला नसता. उलट अर्जुन म्हणायचं हे देवा बघतोस काय हाते हातात मांडी पुढं कर त्याच्या पाया मांडीवर पाय ठेवायचे आणि रथात चढायचं. देव कळलं होतं का नाही कळलं. आणि देव कळतच नाही हे त्याचं वैशिष्ट्य. तो कधीच कोणाला कळत नाही. भल्या भल्याला नाही कळलं तर तुम्ही आम्हाला काय योगिया योगिया ना तुडे त्या योग्यांना सुद्धा तो कळला नाही अजून समजला नाही. पण हे कळण्याकरता जी दिव्य दृष्टी लागती ते प्रेम लागतं. या संतांनी माझ्यावर प्रेम वर्षाव केला. काय दिलं दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. त्या
त्याच्याबद्दलची प्रीती निर्माण होण्यासाठी सुद्धा संत कारणीभूत आहे. बोलणं कळतंय तुम्हाला? मुलांनी अभ्यास करावा, अभ्यासामध्ये मन रमवावं, त्याच्यामध्ये अभ्यासाची अभिरुची निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावं, मग ते मनापासून अभ्यास करतं. ही सुद्धा क्रिया गुरुजनांकडनं होत असते. त्याला कौतुकाची थाप देणं, त्याच्या पाठीवरून हात फिरवणं, प्रसंगी एखादा फटकारा देणं सुद्धा, ही सुद्धा एक प्रेमकळाच आहे. कोणत्याही अंगाने का होईना, पण त्याच्याबद्दलची आवड निर्माण झाली पाहिजे. परमार्थ करण्याची आवड निर्माण झाली की माणूस ऊन वारा पाऊस पाहत नाही. सकाळी सगळेजण म्हणत होते आधीच हाऊस, अरे त्यात जर पाऊस पडला तर एवढी गर्दी झाली कशी? म्हणजे याचा अर्थ तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची प्रीती आहे. ही प्रीती निर्माण करण्यामध्ये सुद्धा सद्गुरू कारणभूत आहे. तुम्ही असं समजू नका की मी तिथं स्वतः गेलो नाही. तुमच्यात वृत्ती निर्माण करण्यामध्ये सद्गुरू तुम्हाला, हे बा या काही गोष्टी आहेत ना त्या ठरलेल्या आहेत, त्याला कोणीतरी बंधनकारक आहे, त्यांची वृत्तीच तुमच्यापर्यंत अशी जाते आणि ते परमार्थाकडे प्रयत्नशील येते. आज सद्गुरूंनी तुमच्यावर प्रेम कळा दिली तुमच्या माझ्यामध्ये. म्हणून माणूस ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता जे होईल ते. आणि तुम्ही तर आम्ही इथूनच आलो, काही मंडळी बाहेरून आलेली आहेत, त्यांना माहीत नाही पुढे गाडी मिळेल की नाही, पुढे जाताना काय अडचणी निर्माण होतील का, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या. याला कारण जी झाली प्रेम कळा. आणखी का ज्ञानमुद्रा, ही फार महत्वाची आहे. अर्जुनाला गीता कळली नाही, गीता सांगण्याचा प्रयत्न कृष्णाने केला, शेवटी स्वतःचं स्वरूप दर्शन 11व्या अध्यायात दाखवलं. कसा दिसेल देव त्याला कळलं नाही. कसं नाही? कारण तेजपुंज परमात्मा आहे. तुझी कोटी चंद्र काय पाहाल तुम्ही, काय पाहाल मी? अहो साधं वेल्डिंगची तार उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही, त्याला आच्छादन घालावं लागतं तरच आम्ही पाहू शकतो, नाही तर कळत नाही. अरे तो तर तेजपुंज राशी आहे परमात्मा. आणि असा तेजपुंज तो आम्हाला कळण्याकरता आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. ज्ञानदृष्टी लागते. अर्जुनाला ती ज्ञानदृष्टी दिली आणि म्हणून अर्जुनाला ते रूप, ते स्वरूप, विश्वरूप दर्शन पाहता आलं. तसं सद्गुरूंनी आमच्यावर दिव्य दृष्टी करावी आणि आम्हाला तो परमात्मा आतमध्ये जाणता यावं. नामदेव महाराज मला म्हणाले की मला ती दिधली, म्हणजे ती मला दिधली प्रेमकळा, ज्ञानमुद्रा सुद्धा मला त्यांनी दिली आणि त्याचा परिणाम आहे. एवढं सगळं दाखवल्यानंतर, माझं सुख माझ्या हातात दिल्यानंतर त्यांच्यातून उतराई होण्याकरता मी काय करावं, ही कृतज्ञता अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
मानवी जीवनामध्ये ऐका बरं का, आपण कुणाचं तरी ऋणी आहोत, कुणीतरी आपल्यावर उपकार केले त्याची आपल्याला काय असावी, जाणीव असावी. ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो किमान त्यांच्याबद्दल तरी त्याची काय असावी, जाणीव असावी. जो आपलं संगोपन करतो, लहानाचं मोठं करतो, किंबहुना जे आपल्याला सर्वस्व देऊ इच्छितो त्यांची काय असावी, जाणीव असावी. आज माणसाला तशी जाणीव राहिलेली नाही. आम्ही व्यवहारात काही अंश जाणीवा ठेवल्या. छोटंसं उदाहरण म्हणजे सांगतो, फक्त उदाहरण नाही, फक्त एक लक्षणासाठी. तुम्ही बँकेत गेलात, एक काय 1000-2000 रुपये तुम्हाला काढायचे, तुम्ही गेल्यानंतर लक्षात आलं अरे पेन घरी दिसत. आम्ही सर तिथे दिसले, सर जरा पेन देता काय. सरांनी त्यांचं काम थांबवलं आणि पहिलं तुम्हाला मला पेन. काय करायचं ते 2 अक्षरं दिली, खाली सही मारली. त्यांचा पेन होता पण त्यांना परत केला. सरांनी सुद्धा पेन घेताना तो पण हातात ठेवलं ना, पेन त्यांच्या ताब्यात. ही आत्ताची नवीन लेटेस्ट कळते ना तुम्हाला. नाही तर हल्ली लोक तो पण दिलेला पेन खिशाला लावून घरी जाणारी आहे. मग आपल्या हातात काहीतरी आहे असावं म्हणून त्याचं टोपण ठेवण्याची पद्धत. त्याने ते पेन परत केला. आता तेही विचार केला त्यांनी की न केल्यास तो पेन ठेवायचा तरी कसा, आणि तो जर त्या खिशात ठेवला तसाच तो पण न लावता तर काय होईल, लवकर बोला. सगळी शाई बाहेर येईल आणि ते शर्ट फेकून देण्याची वेळ. म्हणजे रुपयाचा पेन असेल पण 500चा शर्ट फुकट जाईल. तो पेन परत करतो आणि एक वाक्य सहज न कळत, जाणीव असो किंवा अज्ञानपणे प्रकार असताना सहज त्यानं बोलून जातो, थँक्यू. कळते तुम्हाला. काय घेतलं, पेन घेतला, 2 ओळी दिल्या, नाव टाकलं किती रुपये पाहिजे आणि खाली सही. 3च गोष्टी केल्या. पेन परत केला, काय म्हणाला, थँक्यू. आपल्यापैकी किती जणांनी या देवाकडे, या गुरुकडे, या संतांकडे थँक्यू, आम्हाला चांगले हात पाय कान डोळे दिलेस, चालण्याची क्षमता दिलीस, खाण्याची क्षमता दिलीस, खाल्लेलं पचवण्याची क्षमता दिलीस, कोणत्याही काळामध्ये स्थिर राहण्याची क्षमता दिलीस. काही येणाऱ्या आध्यात्मिक म्हणजे भौतिक असतील, अधिदैविक असेल, आध्यात्मिक असेल, ज्या ज्या परिणामाला पुढे जायचं आहे त्यावेळेला धैर्य देणारं काम तू करतोस. म्हणून कधी प्रामाणिकपणे त्याच्याजवळ आम्ही आलो नाही. येणं गरजेचं आहे. ही कृतज्ञता आहे. कृतज्ञता देवाप्रती असेल, संताप्रती असेल, आपल्या कुटुंबाप्रती असेल, ती कृतज्ञता महत्त्वाची आहे. साधू संतांच्या बद्दल माणसाने 3 गोष्टीचं निरंतर करावं किंवा देवासाठी 3 गोष्टी सांगितल्या. तन पुढे, मन पुढे. हां, हळूच का बोलताय, काढून नाही घेत मी तुमचं. हां, काय काय द्यायला पाहिजे, तन पुढे, मन पुढे, धन. 3 गोष्टी देणं गरजेचं आहे. या 3 पैकी कुठली तरी एक गोष्ट आपल्याकडे असेल की चला, मन देता तर येईल. नाही तुमचं मन इथं लागत, हरकत नाही. नसेल, बऱ्याच माणसांना ते कीर्तनाचं तेवढं काही मन लागत नाही, तिथं जावं असं वाटत नाही, कथेला जावं वाटत नाही, कीर्तनाला जावं वाटत नाही, वारीला जावं वाटत नाही, मन नसेल त्यांचं, ठीक आहे. पण एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी राबतोय, मग त्या ठिकाणी धन तर देता येईल, हो की नाही. आता हे तरी बोला ना तुम्हाला, काय तरी धन देता येईल की नाही.
अरे ज्यांच्यामुळे आज आम्ही एवढं कमवतो, जेवढं मिळवतो, आज आमचं कुटुंब ज्याच्यावर पोचलं जातो, त्यातलं काहीतरी भाग देता येईल की नाही. आणि एक सांगितले बरं का शास्त्रकारांनी, असं सांगितलं, धनाच्या मागे 15 अनर्थ आहे. तुम्ही जर योग्य तो धन योग्य त्या वेळी योग्य ठिकाणी समर्पित केला नाही, जोडून या धन उदास विचारे. तुम्ही धन जर नाही तुम्ही दिलं, साठवून ठेवलं, मी बोलतोय ते कळते ना तुम्हाला. पाणी अडवून ठेवलं, आता काय होईल? त्याची एक क्षमता असेल हो. ते जर अडवलं, तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस असा बांध फुटून जाईल, मी पाणी पण शिल्लक राहणार. तुमच्या लक्षात आलं की नाही? हे असं साठवणं उपयोगाचं नाही. ते चालू फिरता असलं पाहिजे. साठवलेली विहीर उपसता की वापरातली विहीर उपसता? लवकर बोला. तिच्यावर कोणी जात नाही त्या विहिरीतलं पाणी आणतं का? नाही. मग जिथं पाणी तळाला जरी गेलं असलं तरी तिथलं आणतं का? त्याचा नित्य उपसा आहे, त्यामुळे ते शुद्ध राहतं. तसं आपला पैसा त्या साधू संतांच्या ठिकाणी देवाच्या कार्यात तो खर्ची झाला पाहिजे. जर नाही झाला तर मी नाही सांगत बरं का, मी नाही सांगत, माझ्या पदार्थ अजिबात बोलत नाही. तुम्हाला जर नाही बांधून अडवता आलेला बांध एक दिवस फुटेल आणि मग सारा पैसा निघून जाईल. आता इथं नाही जाणार ना, इथं नाही दिलात ना तुम्ही देवाला, या संतांना जर नाही दिलात ना तर तो डॉक्टरला द्यावाच लागेल. मग तुमच्या अपघाताच्या निमित्तानं असेल, तुमच्या बायपासच्या निमित्त असेल, तुमच्या कोणत्याही विकृतीनुसार तुम्हाला तो द्यावाच लागेल, पे करावं लागेल. तिथं नाही तर पोलिसांना द्यावं लागेल. मग तुमची गाडी अडवली जाईल, तिथं तुम्हाला पे करावं लागेल. तुम्हाला तिथं नाही तर चोर येईल आणि पैसा, मग त्यापेक्षा दिलेला काय वाईट. म्हणून तन मन आणि धन. आमच्या ग्रामस्थांनी मागील 2 वर्षामध्ये असा एक उपक्रम राबवला होता. त्या उपक्रमामध्ये सगळ्या व्यक्तींनी, जे मुलं कामाला जातात, जो माणूस कामावर जातोय, त्याच्या पगाराचा 1 दिवस, वर्षाच्या पगारातला 1 दिवसाचा रोज त्यांनी देवाला भावनिधी म्हणून द्यायचे. 2 वर्ष आम्ही तो त्या ठिकाणी राबवलो. 2 वर्ष प्रामाणिकपणे बहुतांश लोकांनी त्या ठिकाणी देऊ केलं. का? वर्षभर मी कमावतो, तोच जर उद्या हातपाय मोडलो तर मी घरी बसून जाईल. जो पगार आहे तो मला मिळणार नाही. मग मी 1 दिवसाचा रोज दिल्याने काय एवढं मोठं नुकसान होणार? असंही 1 दिवसाचा रोज आहेच किती, आम्हाला पगार आहे किती आमचा? अरे 500 रुपये, 700 रुपये, 1000 रुपये, याच्यापेक्षा तर कोणाचा पगार जास्त जात नाही. अगदीच गेला तर ठीक आहे, 2000 जाईल, 5000 जाईल, पण 1 दिवसाचे 5000 देऊ. पण आज वर्षभराचे 365 पैकी 364 दिवस आमचे. मग ही जी भावनिधी आहे, ते समर्पण आहे, ते करता आलं पाहिजे. आज तेवढीच चूक आपल्याकडनं घडते. देण्याची दातृत्व स्थिती नाही. कोणती गोष्ट मिळायची असेल तर दिल्या विण प्राप्ती कधीच होत नाही, द्यावं लागतं. आणि देवाचा स्वभाव कसा आहे? घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. काही माणसांचं आम्हाला आश्चर्य वाटतं बरं का. काय फार कमाई नाही, फार श्रीमंती नाही, काय नाही, पण सदैव हात मोकळा असतो. 100 रुपये का होईना तो देणारच. का? दातृत्व. दाता भवती मानवा. तुम्हाला परत सांगतो, माणसं द्यायला फार कमी करतात. त्याचं कारण आहे, तो दोष तुमचा नाही आहे, तुमच्या परंपरेचा आहे. वाक्य मी चुकीचं बोलणार नाही. शास्त्रकारांनी निर्माण सांगितले त्या ठिकाणी सांगतोय, अरे जर द्यायचं झालं ना तर देण्याकरता तुम्हाला वंश परंपरा असावी लागते, तरच तुमचे हात असे देण्याचे असतात. ज्या दिवशी देण्याचं थांबतं ना तेव्हा समजायची तुमची वंश परंपरा बुडाली. विढराम. शास्त्रकारांचं शास्त्र सांगतो, पण मी मगाशी म्हटलं मी माझ्या पदरचं नाही सांगणार. उन्माद मातृदोषेनं एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर उन्मत्त झाली, आईचा दोष लागतो.
पितृदोषेन मूर्खता, मूर्ख मुलगा जन्माला आला तर तो वडिलांचा दोषामुळे आला. कृपणो वंश दोषेन, जो माणूस कधी कुठेही दान धर्म पुण्यकर्म करत नाही, आर्थिक कुणाला मदत करत नाही, ही वंश परंपरा आहे, त्यांच्या करापुळाला चालत नाही. कृपणो वंशदोषेन, दारिद्र्य स्वकर्म हा, आणि दरिद्री माणूस जो झाला तर तो दुसऱ्यावर टाकू नका, ते स्वतःचे दोष असतात. बेठाला म्हणून दातृत्व करायला शिका. मी लहान मुलांना घरात तुम्ही आता जी आजी आजोबा म्हणून जे कोणी असतील ना, बघा एखाद्या मुलाकडे तुम्ही मागा त्याच्या हातातली वस्तू, ते मुलगा चटकन देतं, आणि एखाद्या मुलाला जर मागा ते हात मागे लपवतो. कळते ना कधीपासून सुरुवात झाली? हा, एखादा त्यातल्या त्यात असं पण असतं, असं मोडकं देतं. देण्याची वृत्ती आहे ती अल्पशी, आणि काही काहींची सगळं हाताने जे आले ते द्या. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा, सद्गुरूच्या ठिकाणी जाताना कधी रिकामे हाते जाऊ नये. देवाकडे जाताना कधी रिक्त हस्ताने जाऊ नये. राजाकडे जाताना कधी रिक्त हस्ताने जाऊ नये. सोयरे धायऱ्यांकडे जाताना कधी रिकामं. कळते ना माझं बोलणं? मग आपण सद्गुरूंच्या ठिकाणी या ठिकाणी आलो, ही समर्पणाची भूमिका आमच्याकडे आली. तया उतराई व्हावे कवण्या गुणे. नामदेव महाराज म्हणतात, मी कसं उतराई होऊ, काय देऊ? ठेवी तो हा पायी थोडा, काय द्यावे त्यासी. तेच महाराज इथे या वेगळ्या पद्धतीने विचारतात, तया उतराई व्हावे कवण्या गुणे. जन्मा नाही येण्या ऐसे गेले, परजन्माला येणं होणार नाही. मग अशी जी खूण आम्हाला ज्यांनी बाणवली ती कोणती? अभंगाचं शेवटचं नाम म्हणे की ज्या भगवत कृपेमुळे या परमात्म्याच्या स्वरूपाचं मुख्य दर्शन ज्यांच्यामुळे घडलं, नामा म्हणे मज नामा म्हणे मी केली दाविलेली सोय, माझ्यासाठी एक वेगळी सोय तयार करून गेली. कोणती सोय असेल तर न विसरावे पाय विठोबाचे. नामदेव महाराजांना जसं बोलले तसे ज्ञानोबाला पण बोलले, तनु मनु शरण विघटलो. पुढे नाही, अनुमती समवे सर्वथा, त्याचं मूळ परमपद काढ. निवृत्तीने तत्वता सांगितले काय? आता बोला, ते बरोबर झालं. त्याचं शेवट चरण बोला, न विसरावे पाय विठोबाचे. ते तसं अनु न विसंबे सर्वथा बोला ना, पूर्ण चरण बोला. परत बोला, बापरत्नादेवी न विसंबे सर्वता. बापरत्नादेवीवरून न विसंबे सर्वता, निवृत्तीने तत्वता सांगितले. तेच नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे की दावी येली सोय न विसरावे पाय. कुणाचे? विठोबा रखुमाई.
न विसरावे पाय विठोबाचे. संत आम्हाला सांगतात या परमात्म्याला कधी विसरू नका. तो परमात्मा कोणता? एक हरी आत्मा. आता कळलं तुम्हाला? आत्माच हरी आहे. काय? कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. हाच विठ्ठल आहे तो आत्मा. त्याला कधी विसरू नका. म्हणजे आत्मतत्वाशी स्वरूपाशी एकरूप व्हा. शेवटचं विधान करतो आणि वाणीला पूर्ण विधान देतो. काय आहे? रामायणामध्ये लंकेमध्ये रावणाचा वध झाला आणि सगळे लंकेतून रामप्रभू सीतासहित अगदी वानर सेना घेऊन कुठे आले? अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये राम सिंहासनावर आरूढ झाले. झाले राम राज्य. राम सिंहासनावर बसल्यानंतर त्यांची जबाबदारी आल्या याचकाची पुढे घणी. मग काय? आपल्याकडे श्रमपरिहाराचा कार्यक्रम होतो नाही झाल्यानंतर मग ज्याचा त्याच्या सन्मानानुसार ज्यांनी काम केले त्यांना सन्मान केला गेला. आता आपल्याकडे बाकीच्या बाबतीत बोलायचं, कंपनीमध्ये कामगार असतील तर त्यांना काय? इन्क्रीमेंट. हे कळलंय तुम्हाला? हा तुमचा काय आहे? सन्मान आहे. किती मिळाली, किती टक्के मिळाली, हा तुमचा सन्मान आहे. रामाने सगळ्यांना सगळं दिलं. सगळ्यांना देताना मारुतीला मात्र मागच ठेवलं. काय असतं? सन्मान करताना सुद्धा माणसं एवढी आपण चालाक आहोत. पहिलं कुणाला बोलवलं? कळतंय तुम्हाला? पहिलं नाव कुणाचा घेतला? बरं, ज्याचा घेतला तो सुद्धा इतका असा अल्टीत जातो की एवढ्या लोकात पहिलं निवड कुणाची झाली? माझी. बरं, तो असा बघतो की ज्यांनी एवढी वर्ष इतकं काढली त्यांचं नाव घेतलं नाही, मग त्यांच्याकडे बघत बघत जातो. कळतंय तुम्हाला? का? पहिला नंबर कुणाचा? हा, मारुती राजा या सगळ्यातला नायक आहे, हिरो आहे की नाही? लंकेत म्हणजे त्या मारुती रायानं सगळं रामायणातून मारुती वजा केलं तर काय राहणार आहे? काहीच नाही राहणार आहे. इतकं मारुती प्रभावी आहे. मारुतीचा सन्मानच झाला नाही, सगळ्यांचा सन्मान झाला. सगळी लोक विचार करतात मारुतीचा का नाही, मारुतीचा का नाही. बरं, मारुती शांत, मोठी माणसं तशी शांत, पण माणसं पण अशी आहेत शांत असलेले डिवचल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला नाही बोलवलं? आमचा झाला, कळते? त्यांचा झाला, त्यांचा झाला, तुम्हाला नाही बोलवलं. अजून तुमचा नंबर लागला नाही. एवढं उपयोग. कळतंय? मारुती राय तरी शांत. सगळ्यांनी सगळं बोलल्यानंतर बरं आले तर आले. रामप्रभूच्या पुढे उभे राहिले. बोलवल्यावर मारुतीला पहिला प्रश्न रामप्रभूने विचारला, मारुती तू कोण आहेस? प्रश्न कळला तुम्हाला? मारुती तू कोण आहेस? तुमच्या माझ्यासारखा जर असताना पाडा वाचला असता. कसा वाचला असता? हा, ऐरावण मैरावणी पाताळात नेला, तुम्हाला त्या देवीला बळी दिला असता, तिथून बाहेर काढलं तेव्हा नाही कळलं मारुती कोण आहेस? संजीवनी आणायला जी वेळ आली, लक्ष्मणाला शक्ती लागली, अख्खा डोंगर उचलून आणला तेव्हा नाही कळलं मारुती कोण आहे? लंकेमध्ये जाऊन सीतेचा शोध घेतला, लंका जाळली तेव्हा नाही कळलं मारुती कोण? आता एक शाल श्रीफळ घालताना मारुती तू कोण आहेस? कसं वाटलं असेल? कसं वाटलं असेल? पण मारुती हुशार आहे, बुद्धिमतान वरिष्ठ. रामाचा प्रश्न जाणताय, उत्तर ऐका. रामाचा प्रश्न जाणलाय. मारुतीला प्रश्न आहे, तू कोण आहेस? याचा अर्थ तुला ओळख झाली आहे का? अभंगाचा सारा प्रश्नांचं उत्तर इथं आहे. मारुतीने शांतपणे उत्तर दिलं. त्याला ऐका, देवा शरीर भावाचा विचार केलास ना, या शरीरानं तर मी तुझा दास आहे. काय? मी तुझा काय आहे? दास. शरीरानं मी तुझा दास आहे. जीव भावाचा विचार केलास तर मी तुझा अंश आहे. ममई अंश
जीवलोके जीवभावाचा विचार केलास तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मतत्वाचा विचार केलास आत्मतत्वाचा तर तू आणि मी एकच आहे. आता कळलं? आत्मा कळणं आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषेखे हरिखे जना. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, या आत्मस्वरूपाची ओळख करून देणारे या जगामध्ये दुसरं कोणीच नाही, ते एकमेव सद्गुरू संतच आहेत. हेच आपली आपली ओळख करून देतील. आपण कोण आहोत आपल्याला कळत नाही, मग संत आम्हाला करून देतात. या साधू संतांजवळ विनम्र व्हा, त्यांच्या पायी लीन व्हा. म्हणून मी एककडे कधी वाक्य बोलतो, जिथं डोकं माथा लावायचं आहे किंवा टेकवायचं आहे तिथं माथा नाही लावायचा. जिथं माथा टेकवायचा आहे तिथं माथा नाही लावायचा आहे, आणि जिथं माथा लावायचा आहे तिथं परत माथा नाही टेकवायचा. तुम्हाला लावायचं काय हे ठरवून घ्या, आणि त्या पद्धतीने या संतांवर अर्थातच आमचे स्वानंद सुखनिवासी गुरुवारी हरिभक्त बाबा, दोंडू बाबा कोलटकर, गोपाळ बाबा बाजी असतील, नारायण दादा असतील, आपले आमचे पिताश्री दत्तू महाराज कोलटकर असतील, या परिसराला ते आदर्श देणारं मार्गदर्शन करणारं आपल्याला खऱ्या अर्थाने परमार्थाची वाटे लावणारी ही मंडळी, यांचं कृतज्ञता प्रकट करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून आपण या ठिकाणी सगळे उपस्थित राहिला. आपल्या व्यवस्थेचा विचार ग्रामस्थ मंडळ कळवलीतर्फे अष्टमी ते करतील, आणि आपण साऱ्यांनी त्यांना सहभाग द्यायचा आहे, त्यांना सहकार्य करायचं आहे. आणि झालेला हा कार्यक्रम या ठिकाणी श्री सद्गुरू चरणावर मी समर्पित करतो. आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला प्रणिपात करतो. गायनाचार्य, मृदुंगमणी, कथा कीर्तनकार, भालदार, चौकदार, विणेकरी, सगळे वर पुरुष वर्ग, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आणि या पदाधिकारी असलेल्या सगळ्यांच्या पवित्र चरणाला प्रणिपात आणि वाणीला इथेच पूर्ण विराम देतो. एकदा मौलीचं गजर करूया आणि सेवेला पूर्ण ज्ञानो या कार्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांना ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. खरं तर धन्यवाद मानण्याची गरज नाही, कारण हा कार्यक्रम कोण्या एका व्यक्तीचा, एखाद्या गावाचा असं नाही. आपण ती सुपूर्त करतो. ही गुरु परंपरेचा कार्यक्रम आहे. त्यामुळे ज्यांनी या ठिकाणी योगदान दिले त्यांना एकदा परत ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. त्याच्यानंतर कदाचित त्याचं वाचनही घडेल, ते आपण ऐकायलाच असतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या पवित्र क्षणाला प्रणिपात. आरती झाली की इथेच ताबडतोब भोजन होईल. ग्रामस्थांना माझी विनंती असेल, म्हणजे सर्व तरुण वर्गाला आणि महिला वर्गांना पण विनंती असेल, आलेल्या पाहुणे मंडळींना पाऊस पाण्यातून त्यांना व्यवस्थित त्यांच्या घरी सुखरूप पोहोचण्याकरता प्रथम ग्रामस्थांपैकी कोणीही बसणार नाही. आपण सगळे पाहुणे मंडळांना या ठिकाणी सन्मानित करून त्यांना त्याचं या ठिकाणी जे अन्नप्रसाद आहे महाप्रसाद होईल, आणि त्यानंतरच आपले ग्रामस्थ या ठिकाणी बसतील. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
Hare